ताकदीवर आपण ही निवडणूक लढणार आहे आणि निवडणूक कोणती निवडणूक आहे येऊ द्या साहेब, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शत प्रतिशत भारतीय जनता पार्टीचं सगळं संभाजीनगर जिल्ह्यात झालेलेच आहे. आपल्या जीवावर जे निवडून येतात साहेब ते आपल्याला जे शिकवतात आज त्यांना शिकण्याची वेळ आली. फक्त एक वेळेस आम्हाला संधी देऊन बघा. आम्ही छत्रपती संभाजीनगर जिल्हा आपल्या ताब्यात आणल्याशिवाय राहणार नाही. आपण मला जी संधी दिली तो आशीर्वाद द्यायला असं माझ्या पाठीशी असू द्या. मी साहेब मागच्या वेळेस अपक्ष निवडणूक लढली होती विधानसभेची 45,000 मतदान घेतलं होतं. यावेळेस मी 1,06,000 मतदान घेतलं. ठीक आहे थोडे काही झालं असेल पण यानंतर भारतीय जनता पार्टी कधी सोडणार नाही आणि भारतीय जनता पार्टीचे आम्ही साहेब मी गेलो असलो तरी आजही माझ्या गाडीमध्ये घरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळाची स्टिकर गमची आजही गाडीमध्ये माझ्या आजही घरामध्ये आम्ही देवावरती देव बदलणार नाही साहेब. आमचा देव देव होता इथून पुढे सुद्धा देव तेच राहणार आहे. म्हणून आपण साहेबांनी सुद्धा सांगितलं की जेव्हा तुमचं मत पूर्ण समाधान होईल त्या दिवशी मला जबाबदारी द्या. तो पण मला जबाबदारी देऊ नका आणि सर्व काम तुम्हाला सांगितलं राहू शिंदे तुमच्या विरोधात काही केलं असेल त्या दिवशी मला घराच्या बाहेर हाकलून द्या. एवढंच मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो. मला माहिती मला खात्री साहेब 1 वर्ष झालं कुठून जर तुम्हाला अजून जर माहिती मिळाली तर सांगा. परंतु भारतीय जनता पार्टीचं काम यापुढे साहेब एकदम ताकदीने आम्ही करू जसं आता करत होतो. याच्या पुढे मी याच्यापेक्षा दुप्पट ताकदीने करू. आपला आशीर्वाद आपली ताकद आमच्या मागे जर असली तर एकही सैन्य आम्ही छत्रपती संभाजीनगर शिल्लक ठेवणार नाही. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.